तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये. आज आपला जो टॉपिक आहे तो सगळ्यांना माहिती आहे, शेड्यूल मध्ये मी तुम्हाला दिलेला होता. आजचा जो टॉपिक आहे तो आहे गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो रेशो अँड प्रपोर्शन. मग आता सगळ्यात पहिले रेशो आणि प्रपोर्शन बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले समजून घेणं खूप महत्वाचं आहे की रेशो म्हणजे काय आणि प्रपोर्शन म्हणजे काय. हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण की त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग आता गुणोत्तर आणि प्रमाण, मग सगळ्यात पहिले जो रेशो आहे तो समजून घेऊयात आपण. रेशो, ठीक आहे, म्हणजे गुणोत्तर. गुणोत्तर समजून घेऊयात. तर गुणोत्तर म्हणजे काय की इट इज अ रिलेशन बिटवीन टू नंबर्स. दोन संख्यांमधील तो संबंध आहे. ठीक आहे, ए आणि बी जर या दोन संख्या तुम्हाला दिलेल्या असतील, ए आणि बी या दोन संख्या जर तुम्हाला दिलेल्या असतील तर त्यांच्यातील परस्पर संबंध तुम्हाला प्रस्थापित करता येतो, ओळखता येतो, त्याचं विश्लेषण करता येतं. आणि मॅथ्स सॉल्व्ह करताना किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे बरेच सिच्युएशन येतात, अशा बऱ्याच घडामोडी येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन संख्यांमध्ये काय संबंध आहे, दोन संख्यांमध्ये काय रिलेशन आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. दोन संख्यांमध्ये म्हणजे समजा एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे किंवा दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या किती पट आहे, या प्रकारचा संबंध तुम्हाला प्रस्थापित करावा लागतो. आणि त्यासाठी रेशो आणि प्रपोर्शन किंवा गुणोत्तर आणि प्रमाण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, ह्या जर गोष्टी तुम्हाला कळाल्या तर सगळ्यात पहिले काय होणार आहे की तुमचं जे कॅल्क्युलेशनचं स्पीड आहे, कॅल्क्युलेशन तुमचं जे आकडेमोड आहे ते सगळ्यात परफेक्ट होणार आहे, त्याचा स्पीड वाढणार आहे. ठीक आहे, जर बऱ्याच गोष्टी त्यातल्या जर तुम्हाला कळल्या नाही तर मग कॅल्क्युलेशनला तुम्हाला प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, माझा आवाज तुम्हाला येतोय का? कमेंट करून सांगा. तर तुम्हाला तेच सांगत होतो की जे आपलं कॅल्क्युलेशनचा स्पीड आहे तो आपला फास्ट होऊन जातो, आपली आकडेमोड जी आहे ती फास्ट होऊन जाते. बऱ्याच वेळेला तुम्हाला या गोष्टींचं काम पडतं. मी तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगतो की कशा प्रकारचं तुम्हाला कॅल्क्युलेशन येऊ शकतात, कशा प्रकारचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागू शकतात. ठीक आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात. ठीक आहे, रेशो म्हणजे काय, प्रपोर्शन म्हणजे काय. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की रेशो म्हणजे काय, तर दोन प्रकारच्या दोन संख्यांमधील संबंध किंवा रिलेशनशिप बिटवीन टू नंबर्स. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले बघा, एक्झाम्पल्स मी इथे काही आणलेले आहेत, काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडलेले आहेत. तर उदाहरणार्थ दोन प्रकारच्या फळांची जी संख्या आहे त्यांच्यातील संबंध. फॉर एक्झाम्पल, आंबे असतील आणि संत्रे असतील. 200 आंबे आपल्याकडे आहेत आणि 300 संत्रे आपल्याकडे आहेत. मग आता दोन प्रकारचे वेगवेगळे फळं आहेत, एक भाजीवाला आहे, एक फळवाला आहे. फॉर एक्झाम्पल, त्याचं शॉप आहे आणि त्यांनी काही आंबे ठेवलेले आहेत विकायला आणि काही संत्रे ठेवलेले आहेत. मग जर आपण याचं विश्लेषण जर केलं, आपण या दोन नंबर्स मधला संबंध समजून घेतला, तर आंबे आणि संत्रे यांच्या संख्यामध्ये जो रिलेशन आहे, यांचं जे नंबर मधील रिलेशन आहे ते आपण कसं एस्टॅब्लिश करणार, तर बाय युझिंग रेशो. दोघांचा रेशो आपण बघणार किंवा दोघांचं गुणोत्तर बघणार. मग आंब्यांची संख्या आणि संत्र्यांची संख्या यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, काय संबंध आहे, तो आपण गणिताच्या भाषेमध्ये असा लिहितो. आंबे आणि संत्रे अशा प्रकारे आपण एकाखाली एक लिहितो. मग आंब्यांची संख्या आणि संत्र्यांची संख्या यांचं परस्पर रिलेशन जाणून घ्यायसाठी आपण त्याला अशा प्रकारे त्याची मांडणी करतो, एकाखाली एक. ठीक आहे, मग आंबे भागीला संत्रे अशा प्रकारची त्याची मांडणी असते. मग वरती आंब्याची संख्या लिहिली जाते आणि खाली संत्रांची संख्या लिहिली जाते. ठीक आहे, आणि मग जे काही उत्तर येईल त्याप्रमाणे आपल्याला जो रेशो आहे तो मिळतो किंवा जे गुणोत्तर आहे ते मिळतं. मग आता उदाहरणार्थ बघा, आंब्यांची संख्या 200 आहे आणि संत्रांची संख्या 300 आहे. मग या प्रकारे जर आपण याला जर आपण भाग दिला, याला जर आपण सोडवलं, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं,
याला इंग्लिशमध्ये आपण सिम्प्लिफाय करणे म्हणतो, सिम्प्लिफाय करणे किंवा सोडवणे. ठीक आहे, सिम्प्लिफाय करणे किंवा सोडवणे. तर जर आपण याला सोडवलं किंवा सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर काय येईल? 2/3. मग आंबे आणि संत्रे यांच्यातलं रिलेशन काय आहे? 2/3. आंब्यांची संख्या आणि संत्र्यांची संख्या यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, संबंध आहे? तर 2/3. मग आता याचं आपल्या समजून घेण्यासाठी किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये याचा आपण उपयोग कसा करायचा? हे तर झालं तर गणित, हे तर झालं मॅथमॅटिक्स. पण आता याचं दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारची याचं काय म्हणतात त्याला उपयोग कसा करून घ्यायचा? मग जर आपण आंब्याची संख्या बघितली, आंब्यांची संख्या, तर आंब्यांची संख्या ही संत्र्यांच्या संख्यापेक्षा किती पट आहे? आंब्यांची संख्या ही संत्र्यांच्या संख्येपेक्षा किती पट आहे? तर ती 2/3 आहे. 2/3 संत्रे. ठीक आहे, जर आपण हे संत्रे जर आपण इकडे पाठवले तर आपला काय आन्सर मिळेल? अशा प्रकारचं आंबे बरोबर 2/3 संत्रे, किंवा मँगोज, द नंबर ऑफ मँगोज इज इक्वल टू 2/3 द नंबर ऑफ ऑरेंजेस. अशा प्रकारे आपण याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. द नंबर ऑफ मँगोज इज इक्वल टू 2/3 द नंबर ऑफ ऑरेंजेस. आंब्यांची संख्या ही संत्र्यांच्या संख्येच्या 2/3 आहे. ठीक आहे, आता याचं उलट पण घेऊ शकतो. आता काही मुलं मला कमेंट करून विचारतात की सर याचं उलट करू शकतो का? संत्र्यांची संख्या आणि आंब्यांची संख्या आपण बघू शकतो का? तर हो, बघू शकतो. आपण जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या प्रकारची डेफिनेशन आहे की इट इज अ रिलेशन बिटवीन एनी टू नंबर्स. कुठल्याही 2 नंबर्स मधलं ते संबंध आहे. मग तुम्ही आंबे बागीला संत्रे घ्या किंवा संत्रे बागीला आंबे घ्या, तुम्हाला संबंध प्रस्थापित करता येणार आहे, परंतु उत्तर याच्यामध्ये चेंज होईल. ठीक आहे, उत्तर याच्यामध्ये चेंज होईल. उदाहरणार्थ, जर संत्र्यांची संख्या आणि आंब्यांची संख्या हे जर तुम्हाला यांचा संबंध जर तुम्हाला बघायचा असेल तर संत्र्यांची संख्या तुम्हाला वरती लिहावी लागेल 300, आणि आंब्यांची संख्या तुम्हाला 200 लिहावी लागेल. आणि अशा पद्धतीने 3/2 अशा प्रकारे तुमचा आन्सर येईल. बघा, कळतंय का? कमेंट करून मला सांगा. कळतंय का? कमेंट करून मला सांगा. आणि बघा, मग आता संत्र्यांची संख्या ही आंब्यांच्या कंपॅरिझन मध्ये किती आहे? संत्र्यांची संख्या ही आंब्याच्या कंपॅरिझन मध्ये किती आहे? तर ती 3/2 आहे. ठीक आहे, 3/2. असं काही नाही, असं काही नाही. रिलेशन दाखवायचं असेल तर तुम्ही कसंही, कसाही संबंध दाखवू शकता. मोठी संख्या खालीच दाखवावी लागते असं काही नाही. तुम्हाला कोणाशी संबंध दाखवायचा आहे, तसं आंब्यांचा संत्र्यांशी जर तुम्हाला संबंध दाखवायचा असेल तर आंब्यांची संख्या तुम्हाला नेहमी वरतीच घ्यावी लागेल. लक्षात घ्या. जर संत्र्यांची आंब्याशी हे दाखवायची असेल, तुम्हाला संत्र्यांचा आंब्याशी संबंध दाखवायचा असेल तर तुम्हाला संत्र्यांची संख्या वरती घ्यावी लागेल. ठीक आहे, आता हे समजून घ्या. थोडस सुरुवातीला समजून घ्यायला प्रॉब्लेम जाईल. ब्लँक पेज घेतो मी. बघा, आता ए आणि बी आपल्याकडे 2 संख्या आहेत. ए आणि बी आपल्याकडे 2 संख्या आहेत. मग ए चा बी शी असलेला संबंध आपण कसा सांगणार? ए चा बी शी असलेला संबंध, ए चा बी शी असलेला संबंध आपण कसा मांडणार? आपण असा मांडणार, ए अपॉन बी. ठीक आहे, ए अपॉन बी. ठीक आहे, दिस इज द रेशो बिटवीन ए अँड बी. दिस इज रिलेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. ठीक आहे, ए इज टू बी असं आपण त्याला म्हणतो. इंग्लिशमध्ये किंवा मॅथ्सच्या भाषेमध्ये आपण त्याला असं म्हणतो, ए इज टू बी. ठीक आहे, मग आता याचा जर उलटा संबंध लावायचा असेल, बी चा ए शी असलेला संबंध जर लावायचा असेल तर त्याला आपण असं मांडतो, बी अपॉन ए. याला आपण काय म्हणतो? बी इज टू ए. बघा, कळतंय का? तो त्यामुळे
मोठी संख्या नेहमी खालीच असली पाहिजे असं काही नाहीये. रिव्हर्स करायचं, बरोबर आहे. ए अपॉन बी च बी अपॉन ए. ठीक आहे. सो हे समजलं का तुम्हाला? पुढे चालायचं का सांगा. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, बेसिक बेसिक आहे, समजून घेणं खूप महत्वाचं आहे, तरच तुम्हाला पुढे फायदा होईल. ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत, फाउंडेशन आहे. आता दोन वस्तूंच्या संख्येतील आपण रिलेशन बघू शकतो, कुठलाही रिलेशन आपण बघू शकतो. उदाहरणार्थ पेन्सिल अँड पेन. ठीक आहे, 1000 पेन्सिली आहेत आणि 5000 पेन आहेत. मग पेन्सिलचा पेनशी असलेला संबंध आपल्याला बघायचा असेल, एक्सक्यूज मी, तर नंबर ऑफ पेन्सिल्स तुम्ही इथे लिहा आणि नंबर ऑफ पेन तुम्ही खाली लिहा. मग जो काही रेशो मिळेल किंवा जो काही गुणोत्तर मिळेल तो असा मिळेल. मग 1000 भागीला 5000 जे 00 जर असेल तर त्यांना आपण कट करून टाकतो. म्हणजे काय, आपण सरळ सरळ त्याला भाग देतो किंवा डिवाइड करतो. ठीक आहे. सो 1/5 अशा प्रकारे हा संबंध येतो. मग बॉईज आणि गर्ल्स जर एका क्लासमध्ये मुलं आणि मुली असतील तर त्यांच्यामधला आपण रेशो किंवा संबंध आपण ठेवू शकतो, सांगू शकतो. किंवा मुले 30 आहेत आणि मुली 40 आहेत तर मुले रिस्पेक्ट टू मुली काय संबंध आहे, तर 3/4. मुलांची संख्या मुलींच्या तुलनेमध्ये किती आहे, तर ती 3/4 आहे. ठीक आहे. चला, सो वर्गातले किती मुलं आहेत किती मुली आहेत यांची संख्या, त्या संख्येची तुलना करू शकतो. ठीक आहे. जसं 30 मुले आहेत, 40 मुली आहेत, मग त्यांचं जे प्रमाण आहे किंवा त्यांचं जे गुणोत्तर आहे ते आपण शोधून काढू शकतो, रेशो शोधून काढू शकतो. तर 30 मुले आणि मुली यांची संख्या जर तुलना करायची असेल, द रिलेशन ऑफ नंबर ऑफ बॉईज विथ रिस्पेक्ट टू गर्ल्स, मुलांची संख्या आणि मुलींची संख्या अशी जर तुम्हाला बघायची असेल तर अशा पद्धतीने मांडणी करावं लागेल. 30/40. या कंडिशन मध्ये हे जे आन्सर येईल ते 3/4 येऊन जाईल. त्यानंतर चहा आणि साखर, जसं आपण ज्याचं किलोग्राम मध्ये आपण मोजतो की चहा 1 किलो आपल्याकडे आणि साखर, चहा 1 किलो आहे आणि साखर 2 किलो आहे, तर यांच्या क्वांटिटीचं आपल्याला रिलेशन लावता येतं. उदाहरणार्थ 1 किलो साखर भागीला 2 किलो, म्हणजे 1 किलो चहा भागीला 2 किलो साखर, तर 1/2, 1/2 किंवा हाफ किंवा अर्ध, तर असं रिलेशन आपण लावू शकतो. मग जर याला ग्राम मध्ये आपण याची मांडणी केली तर ग्राम मध्ये सुद्धा आपण रिलेशन लावू शकतो, चहा भागीला साखर, तर ते पण सेमच येऊन जाईल. ठीक आहे. तर इथे इम्पॉर्टंट काय आहे लक्षात ठेवण्यासारखं, की जे कंपॅरिझन आहे ते सारख्या गोष्टींचं होतं. ठीक आहे. की कंपॅरिझन करताना, गुणोत्तर काढताना एकक सारखं पाहिजे. एकक किंवा जे युनिट आहे ते सारखं असलं पाहिजे. ठीक आहे. गुणोत्तर काढताना युनिट सारखे असले पाहिजे, त्याच्याशिवाय ते आपल्याला गुणोत्तर काढता नाही येणार. ठीक आहे. तुमच्या कमेंट्स मला बघू द्या. हा, तर मग 1 ग्राम असेल आणि 1 केजी मध्ये असेल, उदाहरणार्थ आता त्याचे उदाहरण आपण बघणार आहोत. मग एक समजा 500 ग्राम आणि 2 किलो याचं जर तुम्हाला रिलेशन लावायचं असेल किंवा याचं जर तुम्हाला गुणोत्तर काढायचं असेल तर तुम्हाला पहिले ते सेम युनिट सेम करावे लागतील. म्हणजे कसे करणार, 500 ग्रॅमचं 500 ग्रॅमच ठेवाल आणि 2 किलोचं म्हणजे काय 2000 ग्राम. अशा प्रकारे 500 ग्राम भागीला 2000 ग्रॅम, मग 500 एक 500, 500 चोक 2000, म्हणजे गुणोत्तर किती येईल, रेशो किती येईल, 1/4. ठीक आहे. बघा नीट कळताय का बघा. हा, सगळ्यात पहिल्यांदा मी प्रमाण म्हणजे पहिले गुणोत्तरच तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिले तुम्हाला रेशो सांगतोय मी, लक्षात घ्या. जे प्रमाण आहे किंवा प्रपोर्शन आहे ते थोड्या वेळानंतर सांगणार आहे. सगळ्यात पहिले बेसिक, अगदी 0 पासून सुरुवात करा पहिले.
पहिले सगळ्यात पहिले रेशोच सांगतो आहे, मग नंतर तुम्हाला प्रपोर्शन सांगणार आहे, गुणोत्तर नंतर सांगणार आहे. सॉरी, गुणोत्तर आत्ता आहे, प्रमाण नंतर होणार आहे. ठीक आहे, कळलंय तुम्हाला हे? चालेल चालेल, ओके, गुड गुड. आता अजून एक रिअल लाईफ एक्झाम्पल. ईशाचे वजन जे आहे ते 25 किलो आहे आणि तिच्या वडिलांचे वजन 75 किलो आहे. वडिलांचे वजन ईशाच्या किती पट आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. ईशा एक लहान मुलगी आहे, तिचं जे वजन आहे 25 किलो आहे, तिच्या वडिलांचं वजन 75 किलो आहे. मग वडिलांच्या वजन ईशाच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला हे जे रिलेशन आहे, जे गुणोत्तर आहे किंवा रेशो आहे, तो तुम्हाला एस्टॅब्लिश करावा लागेल. रेशो पहिले काढावा लागेल. मग वडिलांचं वय भागीला ईशाचं वय, वजन. ठीक आहे, तर वजन आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचं, मांडणी करायची. मग 75 डिवायडेड बाय 25 अशा प्रकारे जे आन्सर येईल ते 3 येईल. म्हणजे काय, तर वडिलांचे वजन हे ईशाच्या वजनाच्या तिप्पट आहे, 3 पट आहे. कारण की याला जर आपण सोडवलं, जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. आपण जर याला सोडवलं तर आपल्याला काय मिळेल बघा. वडील भागीला ईशा, ठीक आहे, बरोबर 3 आहे. मग आता याला जर आपण सोडवलं तर काय मिळेल आपल्याला. वडील, फादर इज इक्वल टू 3 इंटू ईशा. वडिलांचे वजन बरोबर 3 गुणिला ईशा. म्हणजे काय, ईशाचं वजन जे काही आहे त्याच्या तिप्पट हे वडिलांचं वजन आहे. ठीक आहे, सो या प्रकारे तुम्हाला जो रेशो आहे तो समजून घ्यावा लागेल. डे टू डे लाईफ मधले जे एक्झाम्पल्स आहेत, डे टू डे लाईफ मधले सिनारियोज आहेत, तिथे तुम्हाला ह्या कन्सेप्टचं जास्तीत जास्त काम पडणार आहे. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल घेऊयात की एका वर्गामध्ये 20 मुले आहेत आणि 40 मुली आहेत. असं रिअल लाईफ मध्ये होत नाही. मुलांची संख्या जास्त असते, मुली कमी असतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तर हे खूपच प्रमाण कमी असतं. सो जोक सपाट, पण एका वर्गात मुले 20 आहेत आणि मुली 40 आहेत. आणि मग 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत की मुलींचे एकूण विद्यार्थ्यांची प्रमाण किती आणि मुलांचे एकूण विद्यार्थ्यांची प्रमाण किती. ठीक आहे, सो बघा, आता एकूण मुलं किंवा एकूण विद्यार्थी जे आहेत ते तुम्हाला काढायचे आहेत इथे. तर मग 20 मुले, 20 बॉईज अँड 40 गर्ल्स, म्हणजे टोटल किती होतं, 60 होतं. ठीक आहे, मग आता 2 रेशो तुम्हाला काढायचे आहेत की गर्ल्स ज्या आहेत, गर्ल्स मुली, त्यांची संख्या वर्गाच्या एकूण संख्येच्या किती आहेत हे तुम्हाला काढायचं आहे. मग आता सगळ्यात पहिले बघूयात मुलींचे एकूण विद्यार्थ्यांची प्रमाण बघूयात. मुलींचे एकूण विद्यार्थ्यांचे प्रमाण बघूयात. मुलींची संख्या भागीला एकूण विद्यार्थ्यांची संख्या. मुली किती आहेत, 40 आहेत. एकूण विद्यार्थी किती आहेत, 60 आहेत. 4 भागीला 6 बरोबर 2 भागीला 3. जेव्हा सिम्प्लिफाय आपण करू तेव्हा आपल्याला रेशो मिळणार आहे. आता इथे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिली गोष्ट काय सांगितली होती की जेव्हा एकक समान असतं किंवा युनिट सारख्या असतात तेव्हाच तुम्हाला रेशो काढता येतो. बरोबर. दुसरी गोष्ट लक्षात घ्या आता की जेव्हा तुम्ही रेशो काढता त्याला कुठलंच युनिट नसतं. देर इज नो युनिट, नो युनिट फॉर रेशो. लक्षात घ्या, कारण जेव्हा तुम्ही रेशो काढता तेव्हा वरचं आणि खालचं युनिट हे सुद्धा कॅन्सल होऊन जातं, त्याला भाग चालला जातो. मग त्याच्यामुळे जो रेशो असतो हा कॉन्स्टंट रेशो असतो. 2 संख्यांमधली ती अशी संख्या असते, असं ते रिलेशन असतं, ते चेंज नाही होत. ठीक आहे, त्याला युनिट नसतं, हे लक्षात ठेवा, एकदम इम्पॉर्टंट आहे. करेक्ट, एकमेकांस ते कॅन्सल करतात. करेक्ट करेक्ट. मग आता मुलांचे एकूण विद्यार्थ्यांशी प्रमाण जर काढायचे असेल तर कसे काढाल. तर मुलांची संख्या भागीला एकूण विद्यार्थी. मुलांची संख्या किती आहे, 20. एकूण विद्यार्थी आहे 60. मग 20 एका 20 आणि 20 त्रिक 60. आपण भाग कसा देतो बघा, जी वरची संख्या आहे किंवा ज्याही संख्येने तुम्हाला भाग द्यायचा असेल, छोट्या संख्येनेच आपण मोठ्या संख्येला भाग देणार.
सो 20 एक 20 आणि 20 त्रिक 60. या पद्धतीने आपण पाढ्या म्हणतो मनातल्या मनामध्ये, आणि मग त्या संख्येच्या कितव्या स्थानी ती खालची संख्या येते त्यानुसार आपण आपला जो भाग आहे तो देऊ शकतो. ठीक आहे. मग आता हे जर उलट असतं, 60 भागीला 20 असतं, तर आपण भाग कसा दिला असता? तीच पद्धत. पाढा म्हणायचा, 20 चा पाढा म्हणायचा, 20 एक 20 आणि 20 त्रिक 60. अशा पद्धतीने हा आपला रेशो काढता येतो. ठीक आहे. मग तुम्हाला जर मी त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला पाढे माहिती असतील, जर तुम्हाला टेबल्स माहिती असतील, तर 30 पर्यंत जर तुम्हाला पाढे माहिती असतील, तर 30 पर्यंत जर कुठलीही संख्या असेल इथे डिनॉमिनेटर मध्ये, तर तुम्ही कुठल्याही मोठ्या संख्येला तुम्ही भाग देऊ शकता जर 30 पर्यंत पाढे तुम्हाला पाठ असतील. आणि मग इथे तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन स्पीडअप करण्यासाठी तुम्हाला भरपूर इथे स्कोप आहे. तर त्यासाठी पाढे आणि टेबल्स पाठ करणे अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. डेली सकाळी उठताना जिथे तुम्ही ब्रश करता किंवा सकाळी उठताना एक जागा अशी तुम्ही ठरवून घ्या जिथे तुम्ही अभ्यास करता, तिथे पाढ्यांचा जो चार्ट आहे पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा बऱ्याच गोष्टींची सुरुवात आयुष्यात पुन्हा एकदा करावी लागते. बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपण टाकून फेकून जाळून टाकलेल्या असतात, त्यांना पुन्हा आपल्याला उकरून काढावं लागतं आणि त्यांच्या आधारेच आपल्याला पुढे जाता येतं. मग काही विद्यार्थ्यांच्या केसमध्ये असं होतं की गणित एकदा सुटलं रे सुटलं, 10वीची परीक्षा झाली, 12वीची परीक्षा झाली की आता मी गणिताला रामराम ठोकणार, परंतु करिअरच्या वाटेमध्ये गणित पुन्हा एकदा एंटर करतं आणि पुन्हा एकदा आडकाठी निर्माण करतं. मग त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही जाळून अथवा पुरून टाकलेल्या असतील, त्यांना तुम्हाला उकरून काढावं लागेल, त्यांच्यावर तुम्हाला त्याचे अडथळे आहेत ते दूर करावे लागतील, त्यांच्यावर मास्टरी मिळवावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला पुढे जाता येणार आहे. मग मास्टरी म्हटल्यापेक्षा अगदी बेसिक बेसिक जरी कन्सेप्ट तुम्ही क्लिअर केले, काम चालव म्हणजे निदान पास होण्यापुरतं, कट ऑफ क्लिअर करण्यापुरतं जरी तुम्ही मॅथ्स शिकून गेले, तरी याच्यातून तुमचं भरपूर कल्याण होणार आहे. सो मॅथ्सशी जर तुमचं नातं तुटलं असेल तर पुन्हा एकदा मॅथ्स तुम्हाला जवळ करावं लागेल. बऱ्याच लोक मला कमेंट करून सांगतात की सर तुम्ही खरं बोलता आहात. बऱ्याच गोष्टी आहेत अशा, त्यातली एक मॅथ्स अशी गोष्ट आहे. पुढचं एक्झाम्पल बघूयात. एका ऑफिसमध्ये 45 कर्मचारी आहेत टोटल, आणि त्यापैकी 25 महिला जर असतील, जर त्या एकूण कर्मचारी संख्येपैकी महिलांची संख्या जर 25 असेल आणि बाकी सर्व पुरुष असतील, तर 2 रेशो काढायला सांगितलेले आहेत की महिला आणि पुरुष कर्मचारी यांच्यामधलं नातं काय किंवा रिलेशन काय हे शोधायचं आहे, आणि पुरुष आणि एकूण कर्मचारी. ठीक आहे. 2 वेगवेगळे रेशो तुम्हाला विचारलेले आहेत. ठीक आहे. बघा, महिला कर्मचारी किती आहेत? 25 आहेत. पुरुष कर्मचारी किती आहेत? तुम्हाला वजा करावं लागतील. म्हणजे किती? एकूण 45 कर्मचारी आहेत, त्यातल्या 25 महिला आहेत. मग या प्रकारे किती होतात? 25 भागीला 20. ठीक आहे. मग आता अशी संख्या शोधा की ज्यांनी दोघांना भाग जाईल. मग 5 आहे, 5 दोघांना भाग जातो. मग कसा भाग जाईल बघा. आता ज्या ज्या स्टेप मी तुम्हाला सांगतोय, अगदी सगळ्यांची मला काळजी आहे, ज्यांना हे सुद्धा कॅल्क्युलेशन येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय. अशी संख्या शोधायची की ज्या संख्येने दोघांना भाग जातो. ठीक आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, पण यांनी दोघांना भाग जात नाही. 4 आहे, 4नी 20 ला भाग जातो पण 25 ला जात नाही. मग 5 आहे आपल्याकडे. मग 5 चोक 20 आणि 5 5 25. अशा पद्धतीने तुम्हाला 5चा पाढा म्हणायचा आहे. 5च्या पाढ्यामध्ये 20 कुठे येतो? चौथ्या ठिकाणी येतो. आणि 5च्या पाढ्यामध्ये 25 कुठे येतो? 5व्या ठिकाणी येतो. म्हणजे काय? 5 भागीला 4 आपला रेशो आहे. ठीक आहे. आता पुरुष कर्मचारी किती आहेत? माहिती आहे तुम्हाला, 20 आहे. आणि एकूण कर्मचारी किती? 45. मग या पुन्हा एकदा डिव्हिजन करा. 5चा पाढा म्हणायचा. 5 चोक 20, 5 नम 45. 4 भागीला 9 हा रेशो आहे. बघा तुम्हाला कळतंय का? कमेंट करून सांगा कळतंय का? 4/9. करेक्ट 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 करेक्ट.
व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. 5/4 and 4/9. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, बढिया बढिया. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला पुढे बघूयात. आता थोडस एक वेगळा प्रश्न आहे, तुम्हाला मजा पण येईल हे सॉल्व्ह करताना. एक रेशो तुम्हाला दिलेला आहे 14/21 आणि अजून 2 रेशो दिलेले आहेत. तर हा जो रेशो आहे सेम रेशो इथे लागू पडतो, कारण की इथे इक्वल टू साइन दिलेली आहे. मग रिकामी जागा किंवा जे रिकामे बॉक्सेस आहेत तिथे कोणता कोणता नंबर येईल मला कमेंट करून सांगा. पहिला नंबर आणि दुसरा नंबर 1 आणि 2 कोणत्या कोणत्या नंबर येईल मला कमेंट करून सांगा. टू आणि 9, 2 and 9 असं विद्यार्थी मला बरेच लोक सांगतायत. करेक्ट आन्सर आहे 2 and 9. आता हे 2 and 9 कसं आलं बघा. 14/21 हे आपण पहिले करून घेतलं. मग आता अशी संख्या जिने दोघांना भाग जातो ती म्हणजे 7. आता जर तुम्हाला पाढेपाठ असतील तर पटकन तो नंबर तुम्हाला आठवेल. मग 7×21 आणि 7×2 14. ठीक आहे. मग 2, आता 3 आहे खाली, तर 3 आहे तुम्हाला माहिती आहे, खाली 3 आहे ऑलरेडी. मग वरती काय जाईल 2 जाईल. ठीक आहे. बरं, आता 2/3 तुम्हाला कळला आहे हा रेशो. 2/3 हा रेशो तुम्हाला कळलेला आहे. पण आता इथे किती आहे 6 आहे. मग आता इथे जर 2 वरून तुम्हाला 6 वर जायचं असेल तर तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा हा रेशो आणि हा रेशो सेम आहे. मग 2चा 6 होत असेल म्हणजे काय 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं. मग आता इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. आता रेशो मध्ये एक नियम आहे मित्रांनो, वरती ज्यांनी मल्टिप्लाय केलं त्यानेच तुम्हाला खाली मल्टिप्लाय करावं लागेल. वरती जर डिवाइड केलं तर खाली डिवाइड करावं लागेल. वरती काही ऍड केलं तर ते खाली पण ऍड करावं लागेल. वरती काही वजा केलं तर ते खाली पण वजा करावं लागेल. ठीक आहे. सो इथे पण तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे काय 3×9. अशा पद्धतीने 2 आणि 9 हे करेक्ट आन्सर आहे. तुमच्या कमेंट्स मला बघू द्या. करेक्ट 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 करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 2 आणि 9 हे येतात, बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा आता बघूयात. आता हा सुद्धा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे, थोडासा मजेशीर प्रश्न आहे. पवनच्या घरापासून शाळेचे अंतर आणि रमेशच्या घरापासून शाळेचे अंतर. दोन दोन विद्यार्थी आहेत, 2 मित्र आहेत, पवन आणि रमेश. मग पवनच्या घरापासून त्यांच्या शाळेपर्यंतचं जे अंतर आहे आणि रमेशच्या घरापासून त्यांच्या शाळेपर्यंतचं जे अंतर आहे त्यांच्यामधलं जे गुणोत्तर आहे ते खाली दिलेलं आहे. ते किती आहे 2:1. ठीक आहे. मग आता हा जर असं जर गुणोत्तर दिलेला असेल मग यांच्यामधलं आता हा टेबल तुम्हाला दिलेला आहे. या टेबल मधल्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या. ठीक आहे. मग या रिकाम्या जागा कोणत्या आहेत बघा. मी तुम्हाला नंबर सांगतो, तुम्ही मला सिक्वेन्शियली सांगा. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर 1, 2, 3, 4, 5, 6 जे आहे ना हे मला सिक्वेन्शियली तुम्ही सांगा. सिक्वेन्शियली सांगा. 1च्या ठिकाणी काय येईल, 2च्या ठिकाणी काय येईल, 3च्या ठिकाणी काय येईल, 4, 5 आणि 6च्या ठिकाणी काय काय येईल. करेक्ट करेक्ट. बरेच लोक उत्तर देत आहेत. सागर, पाटील प्रकाश, वैष्णवी, गौरव, व्हेरी गुड. तन्वीर, सारिका, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. करेक्ट. 18 येणार, 18 शेवटी 18 येणार. व्हेरी गुड. बघा 2:1. आता 2/1 किंवा 2:1 अशा प्रकारचं रिलेशन आहे. 2:1 रिलेशन आहे. मग खाली 4 असेल. ठीक आहे.
मग खाली जर 4 असेल तर खाली म्हणजे काय 1 आहे, आणि वरती जे काय असेल ते खालच्या दुप्पट असेल, म्हणजे काय 8/4. जसं इथे आहे 5च्या दुप्पट काय 10 आहे, मग 4च्या दुप्पट काय 8 असेल. वरती 4 आहे म्हणजे काय, इथे खाली अशी काहीतरी नंबर पाहिजे की जो त्याच्या अर्धा आहे किंवा दुप्पट आहे. तर इथे किती येईल 2. ठीक आहे. 3च्या दुप्पट काय 6 येईल, 1च्या दुप्पट काय 2 येईल, 12च्या अर्ध काय 6 येईल, आणि 9च्या दुप्पट काय 18 येईल. ठीक आहे. करेक्ट करेक्ट. 2 4 6. थांबा. हा 8 2 6 2 6 18. हा बरोबर. खाली निमपट येईल आणि वर दुप्पट येईल. खालचा जो नंबर आहे तो जर तुम्हाला टाकायचा असेल तर तिथे निमपट येईल, अर्ध येईल, आणि वरच्या बॉक्स मध्ये नंबर टाकायचा असेल तर तो दुप्पट तुम्हाला टाकावं लागेल. व्हिडिओ दिसत नाही? दिसायला हार्ड वाटतं पण ते सोपं आहे. नाही, तेच तुम्हाला सांगायचं की पाहता क्षणी बऱ्याच गोष्टी हार्ड वाटतात पण खूप सोप्या असतात. थोडंसं तुम्हाला पेशन्स ठेवून त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. ठीक आहे. माझा आवाज, माझा व्हिडिओ, स्क्रीन सगळं दिसतंय का तुम्हाला? कमेंट करून सांगा. चला पुढचा क्वेश्चन बघा. आता थोडस कठीण काम आहे. थोडस कठीण काम आहे. 60 रुपये तुमच्याकडे आहेत आणि ते कीर्ती आणि किरण मध्ये ते डिवाइड करायचे. आता किती कठीण आहे सांगा बरं. ठीक आहे. पण आता याच्यात तुम्हाला डिरेक्शन दिले आहे, एक नियम दिलेला आहे म्हणून सोपं आहे. नाही तर 60 रुपये जर कीर्ती आणि किरण मध्ये डिवाइड करायचे असेल तर किती कठीण आहे. पण तुम्हाला सांगितलेलं आहे की 2:1 या रेशो मध्ये तुम्हाला डिवाइड करायचं. ठीक आहे. 2:1 या रेशो मध्ये तुम्हाला डिवाइड करायचं. मग कसं करणार? 60 रुपये नाही, लक्षात घ्या, बऱ्याच लोकांनी एकाला 60 रुपये आणि एकाला 30 रुपये. नाही, ज्यांचं 60 आणि 30 येत आहे थोडासा थांबा. दिल थांब के बैठिए. ठीक है, थोड़ा सा सब्र कीजिए, सब्र का फल मीठा होता है. 60 आणि 30 ज्यांनी कमेंट करून सांगितलंय, थांबा जरा, घाई करू नका. ठीक आहे. आता बघा, कीर्ती आहे आणि किरण आहे, या दोघांमध्ये 60 रुपये डिवाइड करायचे आहेत. तर ते कोणत्या रेशोमध्ये, म्हणजे एकाला 2 भाग मिळाले पाहिजे आणि एकाला 1 भाग मिळाला पाहिजे. ठीक आहे. मग त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल की किती भाग करावे लागतील. किती भाग करावे लागतील हे पहिले समजून घ्या. हा प्रश्न स्वतःला विचारा. ठीक आहे. मग 2:1 किंवा 2:1 मध्ये जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल, विभागून द्यायचं असेल, तर यांची बेरीज तुम्हाला करावी लागेल. म्हणजे 2 भाग कीर्तीला जातील आणि 1 भाग जर किरणला जात असेल. ठीक आहे. कीर्तीला किती द्यायचे? 2 भाग द्यायचे. किरणला किती द्यायचा? 1 भाग द्यायचा. ठीक आहे. तर याचा अर्थ काय? एकूण 3 भाग तुम्हाला करावे लागतील. एकूण 3 भाग तुम्हाला करावे लागतील. मग आता कीर्ती आणि किरण यांच्यामध्ये तुम्हाला कसं विभागणी करायची आहे? 2:1. 2:1 अशी विभागणी तुम्हाला करायची आहे. 2:1 किंवा 2:1 विभागणी करायची. म्हणजे कीर्तीला 2 भाग मिळाले पाहिजे आणि किरणला 1 भाग मिळाला पाहिजे. ठीक आहे. बरं, मग आता कीर्तीला 2 भाग मिळाले पाहिजे. कीर्तीला जर 2 भाग मिळाले पाहिजे तर कितीचे, किती भागांपैकी 2 भाग मिळाले पाहिजे? तर 3 भागांपैकी तिला 2 भाग मिळाले पाहिजे. आणि किरणला जर 1 भाग जर द्यायचा असेल तर किती भागांपैकी त्याला द्यावे लागतील? तर 3 भागांपैकी त्याला 1 भाग द्यावा लागेल. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप समजून घ्या म्हणजे समजेल. मग आता कीर्तीला जर 3 भागांपैकी 2 भाग द्यायचे असतील तर कशाचे भाग द्यायचे? 60 रुपयाचा भाग द्यायचा.
तर मग या पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 60 ने. किरणला 3 भागांपैकी एक भाग द्यायचा आहे. कशाचा भाग द्यायचा आहे? 60 रुपयांचा भाग द्यायचा. या पद्धतीने जर तुम्ही मांडणी केली, बघा या पद्धतीने जर तुम्ही मांडणी केली तर तुम्हाला परफेक्ट उत्तर मिळणार आहे. मग 3 एक 3 आणि 20 त्रिक 60. या पद्धतीने कीर्तीला मिळणार 40 रुपये. ठीक आहे, आणि किरणला मिळणार 3 एक 3 आणि 20 त्रिक 60. म्हणजे किरणला इथे मिळणार 20 रुपये. आता बघा 40 आणि 20 टोटल किती झाले? 40 आणि 20 किती झाले? 60 झाले. म्हणजे बरोबर 60 रुपये तुम्ही 2:1 मध्ये दोघींमध्ये डिवाइड केलेले आहेत. बघा तुम्हाला कळलंय का? करेक्ट करेक्ट. किरणच्या दुप्पट कीर्तीला जातील. हे पण एक आहे, किरणच्या दुप्पट कीर्तीला जातील. हा एक्स वगैरे एवढं काही करायची गरज नाही. सिंपल वर्किंग, हाऊ द रेशो वर्क्स, रेशो कसं काम करतं हे समजून घ्या. मग एक्स गृहीत धरायची काही गरज नाही. ठीक आहे, आपण सिंपल लॉजिकने जाऊयात. माझी इच्छा आहे की तुम्ही फॉर्म्युलांच्या फंद्यात पडू नये, फॉर्म्युलांच्या मागे लागू नये, अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, कन्सेप्ट समजून घ्या. एक्स आता करता येतं, बऱ्याच पद्धती आहेत, इक्वेशन्स आहेत. एक्स गृहीत धरता येतं, हे सगळं करता येतं. पण बेसिक जर तुम्हाला कळलं की एक गोष्ट दोघांमध्ये वाटायची असेल तर किती प्रमाणात वाटायची, मग किती भाग करावे लागतील हे पहिले बघा ना. 3 भाग करावे लागतील. मग 3 पैकी 2 भाग कीर्तीला जातील आणि 1 भाग किरणला जाईल. या पद्धतीने जर समजून घेतलं तर कुठलंही गणित तुम्हाला करेक्ट व्यवहार समजून घेतलं तर सॉल्व्ह होतं. बरोबर आहे. ठीक आहे, अशाच आपण एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, आता सेम सिच्युएशन बघा. कीर्ती आणि किरण आहेत आणि हे पहिले मी रब करतो. ऍक्च्युली थांबा, जरा गर्दी इकडे झालेली आहे, किंवा खालच्या पेजवर घेतो. ठीक आहे, सेम प्रॉब्लेम घेऊयात आपण. सेम कीर्ती आणि किरण, 2 कॅरेक्टर्स आहेत आपल्याकडे, कीर्ती आणि किरण. आणि यांच्यामध्ये आता टोटल 1200 रुपये आपल्याला डिवाइड करायचे आहेत आणि 3/4 या रेशो मध्ये डिवाइड करायचे आहेत. सांगा बरं पटापट, कमेंट करून सांगा बरं. कीर्ती आणि किरण यांच्यामध्ये 1200 रुपये डिवाइड करून द्यायचे आहेत आणि 3/4 या रेशो मध्ये डिवाइड करून द्यायचे आहेत. सांगा पटापट कमेंट करून. कीर्ती आणि किरण यांच्यामध्ये 1200 रुपये डिवाइड करून द्यायचे आहेत आणि 3/4 मध्ये 3/4च्या प्रमाणामध्ये ते डिवाइड करून द्यायचे आहेत. बघूयात काय काय उत्तर आहेत. 400 आणि 800. तन्वीर, सारिका, ओरली पण येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. ओरली येत असेल तर अजून छान, व्हेरी गुड. डेसिमल मध्ये कसं काय येतं? पूर्ण भाग नाही जात, बघूयात आपण. ठीक आहे, डेसिमल मध्ये जरी आलं तरी काही हरकत नाही ना. ठीक आहे, बरं बघूयात आपण. ठीक आहे, आता ठीक आहे, बघूयात किती आहेत. पद्धत काय, कितीही कठीण असलं, डेसिमल मध्ये जरी येत असलं तरी बघा पद्धत काय.
3/4 हा रेशो आहे. म्हणजे तुम्हाला भाग किती करावे लागतील? 7 भाग करावे लागतील. ठीक आहे. त्यापैकी कीर्तीला किती जाणार? कीर्तीला किती जाणार? 7 पैकी 3 भाग जातील. किरणला किती भाग जाणार? 7 पैकी 4 भाग जाणार. ठीक आहे. मग आता 1200 रुपये आहेत. 1200 मग द्या 1200 भाग, करा कॅल्क्युलेट. जे काही आन्सर येईल ते तुमचं डेसिमल मध्ये आन्सर येईल. ठीक आहे. इथे समजा आता 2100 रुपये असते, 2100 रुपये, तर ते सोपं जाईल. कसं जाईल? कीर्तीला 7 पैकी 3 भाग जातील, गुणीला 2100 रुपये. ठीक आहे. 7 एका 7, 7 त्रिक 21. ठीक आहे. 300 तसं राहील. म्हणजे 7 एक 7, 7 गुणीला 300, 2100 रुपये. म्हणजे किती? 900 रुपये हे कीर्तीला जातील. किरणला किती जातील? 7 पैकी 4 भाग जातील, कितीचे? 2100 रुपयाचे. म्हणजे त्याच प्रकारे 300 गुणीला 4, 1200. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर काढता येईल. आणि डेसिमल मध्ये जर येणार असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण पद्धत कळली पाहिजे. ठीक आहे. चला पुढचं बघूयात. एका वर्गात 20 मुली आहेत आणि 15 मुले आहेत, तर हा रेशो सांगा. पहिला रेशो आणि दुसरा रेशो, दोन प्रॉब्लेम्स आहेत. पहिल्याचं उत्तर वेगळं सांगा आणि दुसऱ्याचं उत्तर वेगळं सांगा. चला पटापट. एका वर्गात 20 मुली आहेत आणि 15 मुलं आहेत. फोर बाय 3 आणि 3/7. 4/3 आणि 3/7. करेक्ट 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 करेक्ट. बघा, मुली किती आहेत? 20 मुली आहेत. मुले किती आहेत? 15. मग 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. 4/3. ठीक आहे. आता 4/3. मुली किती आहेत? 4 आहेत. मुलं किती आहेत? 3 आहेत. म्हणजे किती? टोटल 7. ठीक आहे. किंवा असं करण्यापेक्षा थांबा जरा, असं करण्यापेक्षा थांबून जा. 4/7 पहिला रेशो आला. 4/3 हा 4/3 जो आहे तो पहिला रेशो आला. 4/3. बरं, आता मुले किती आहेत? 15 आहेत. आणि एकूण किती? 35. तर 5 7 35 आणि 5 त्रिक 15. 3/7 हा रेशो आहे. बघा, करेक्ट 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 करेक्ट. बरोबर आहे सगळ्यांचं. व्हेरी नाईस. चला पुढचं बघूयात. एका वर्गात 30 मुले आहेत आणि त्यापैकी 12 मुलांना फुटबॉल आवडतो, 6 मुलांना क्रिकेट आवडतो आणि उरलेल्या मुलांना टेनिस आवडतो. मग आता हा रेशो काढा की फुटबॉल आवडणारी मुलं आणि टेनिस आवडणारी मुलं यांच्यातला रेशो किती आहे? क्रिकेट आवडणारी मुलं आणि एकूण विद्यार्थी यांचा रेशो किती? फुटबॉल आवडणारी मुलं आणि टेनिस आवडणारी मुलं. 12 मुलांना फुटबॉल आवडतो. बघा, पहिले फुटबॉल, टेनिस आणि क्रिकेट बघा किती किती काय काय आवडतं. बघा, फुटबॉल किती मुलांना आवडतो? 12 मुलांना. क्रिकेट किती लोकांना आवडतो? 6 मुलांना. 12 आणि 6 किती झाले? 18. आणि उरलेल्या मुलांना टेनिस आवडतो. म्हणजे आता किती राहिले? 12 6 18 आणि 2 20 आणि 10 30. ठीक आहे. तर मग 12 मुलांना टेनिस आवडतं. मग फुटबॉल आणि टेनिस, 12 मुलांना फुटबॉल आवडतो, 12 मुलांना टेनिस आवडतो. म्हणजे रेशो किती आला? 1 आला. 1:1. क्रिकेट किती मुलांना आवडतो?
6 मुलांना आणि एकूण विद्यार्थी किती आहे 30, 6/30 किंवा 3 दुनी 6 आणि 3 10 30, 2 1 2, 2 भागीला 1/5, 6 1 6, 6 5 30 असं पण करू शकता. म्हणजे 1/5 इज द रेशो बिटवीन क्रिकेट खेळणारी मुलं आणि एकूण विद्यार्थी. करेक्ट. पवन, मोनिका, प्रांजली, ठीक आहे, कुणाल, सारिका, व्हेरी गुड व्हेरी गुड. प्रवीण, अमित, प्रिया, गौरव, व्हेरी गुड. तुम्ही तर सगळे प्रो झाले एकदम. तुम्हाला तर इतकं भारी मॅथ्स येतं. मग सगळ्यांचे उत्तर बरोबर आहेत. चला, व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन बघा. आता बघा, बऱ्याच गणिताच्या पुस्तकांमध्ये काय होतं, मुलांचा उल्लेख खूप असतो. इतके मुलं आहेत आणि इतक्या मुलांचा असं आहे तसं आहे, मुलींबद्दल कोणी बोलत नाही. म्हणून पुढचा जो क्वेश्चन आहे मुलींबद्दल बघूयात. एका वर्गात 75 मुली आहेत. 20 मुलींना बुलेट चालवायला आवडतं, 15 मुलींना स्पोर्ट्स बाईक चालवायला आवडते, 35 मुलींना ट्रेकिंग करायला आवडतं आणि इतर मुलींना ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आवडतात. किती भारी क्वेश्चन आहे बघा. मग आता सगळ्यात पहिला जो रेशो आहे तो काय काढायचा आहे की एकूण मुलींपैकी ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किती मुलींना आवडतं हा रेशो आपल्याला काढायचा. फटाफट कमेंट करून सांगा. पहिला क्वेश्चन आहे की ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आवडणाऱ्या मुली भागीला एकूण मुली 1/5 की 1/15. ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किती मुलींना आवडतो पहिले ते काढावं लागेल आपल्याला. बघा, बुलेट किती मुलींना आवडते, 20 मुलींना आवडते. स्पोर्ट्स बाईक किती मुलींना आवडते, 15 मुलींना आवडते. ट्रेकिंग किती मुलींना आवडतं, 35 मुलींना आवडतं. आता किती झाले टोटल, 35 आणि 15, 50 आणि 70. ठीक आहे, मग उरल्या किती 5. मग ऍडव्हेंचर स्पोर्ट्स किती मुलींना आवडतो, 5 मुलींना आवडतो भागीला 75. टोटल 75 मुली आहेत, एकूण मुली 75 आहेत. मग 5 1 5 आणि 15 5 75. जो पहिला रेशो आहे तो 1/15 आहे. सगळ्यांचं करेक्ट आहे, सगळ्यांनी सेम उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. आता बुलेट चालवणाऱ्या मुली आणि स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या मुली यांचा रेशो काढायचा. बुलेट किती मुलींना आवडते, 20 मुलींना आवडतं. स्पोर्ट्स बाईक चालवायला किती मुलींना आवडतं, 15 मुलींना आवडतं. मग 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20, 4/3 हा रेशो आहे. ठीक आहे. ट्रेकिंग किती मुलींना आवडतं आणि एकूण मुली. सगळ्यांचे उत्तर बघतोय मी. करेक्ट, सगळ्यांचे उत्तर करेक्ट आहेत. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ट्रेकिंग करणाऱ्या मुली आणि एकूण मुली. ट्रेकिंग किती, 35 मुली करतात. 35 मुली ट्रेकिंग करतात. टोटल मुली किती आहेत, 75 मुली आहेत. मग 5 7 35 आणि 15 5 75. 7/15 हा करेक्ट रेशो आहे. 7/15 करेक्ट रेशो आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही सगळे प्रो झाले आता रेशो मध्ये. सगळ्यांना आता रेशो समजायला लागलेले आहे. ठीक आहे, बघा सगळ्यांना समजलं. आतापर्यंत जे काही आपण केलं सगळ्यांना समजलं, सगळ्यांना कळलं का? बघा एकदा, या नोट्स तुम्हाला पाठवतो, त्याचं रिव्हिजन करा. वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्या. स्क्रीन ऑफ मीच केलेली आहे, मीच स्क्रीन ऑफ केलेला आहे. ठीक है, सो आज के लिए हम इतना काफी रखते हैं. कल मिलते हैं कल के लेक्चर में. भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. अजून प्रॅक्टिस करूयात, अजून रेशो प्रपोर्शन. हो, याची पीडीएफ मी सेंड करतो, नक्कीच सेंड करतो. डोंट वरी. ओके, चला. सगळ्यांनी तो जो अपडेट वाला व्हिडिओ आहे तो सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी कमेंट करा. 2 गोष्टी मला लक्षात, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सगळे विद्यार्थी आहेत, मला आठवलं म्हणून सांगून टाकतो.